नमस्कार, मी प्रणिता बोरसे. आपण पाहत आहात TV9 मराठी आणि आता बुलेटिनमध्ये पाहूयात महाफास्ट 50 बातम्या. फडणवीसांकडून रोजच शिंदेंच्या शिवसेनेचं ऑपरेशन, राऊतांची प्रतिक्रिया. तर ऑपरेशन टायगरचा ऑपरेशन रेड्याची शिंग झाल्याचाही खोचकटोला. अनेक जण संपर्कात, टप्प्याटप्प्यानं प्रवेश होणार हे निश्चित. येत्या 90 दिवसात मोठे पक्ष प्रवेश होणार, तर आम्हाला ऑपरेशन राबवायची गरज नाही. शिंदेंच्या कामाकडे बघून लोक आमच्या पक्षात येत आहेत. उदय सामंतांची प्रतिक्रिया. ठाकरेंचे काही खासदार आमच्या संपर्कात, ऑपरेशन टायगर होणार. आमचे जुने सहकारी ठाकरे गटाकडे, त्यांच्याशी चर्चा सुरू. कॅबिनेट मंत्री संजय राठोड यांचं वक्तव्य. ठाकरेंची शिवसेना आणि पवारांच्या राष्ट्रवादीची लढाई सुरूच राहणार. पक्ष चिन्हाबाबत कोर्टानं अंतिम निर्णय द्यावा, दोन्ही पक्ष मागणी करणार. दोन्ही पक्षातील वरिष्ठ नेत्यांची याबाबत चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती. एकमत झालं नाही तर भाजप स्थानिक स्वराज्य संस्था स्वतंत्र लढणार. भाजपनं विधानसभेत आपली ताकद दाखवली आहे. धाराशिवमध्ये अतुल सावेंच्या उपस्थितीत भाजप पदाधिकाऱ्यांच्या बैठका. मनापासून संकल्प केला तर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत यश मिळेल. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत शिवसेनेला भरघोस यश मिळणार. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं वक्तव्य. अशोक मोहितेला मारहाण करणाऱ्या दोन्ही आरोपींना अटक. अभिषेक सानप आणि वैजनाथ बांगर अटकेत. वाल्मिक कराडच्या बातम्या पाहतो म्हणून मारहाण केली होती. घरगुती हिंसाचार प्रकरणात करुणा मुंडेंचे धनंजय मुंडेंवरील आरोप कोर्टाकडून मान्य. करुणा मुंडेंना दरमहा 1.25 लाख तर मुलगी शिवानी मुंडेला 75,000 पोटगी देण्याचे वांद्रे न्यायालयाचे आदेश. धनंजय मुंडे दोषी असल्याचं कोर्टानं म्हटलेलं नाही. कोर्टाचा आदेश फक्त अंतरिम पोटगीचा. धनंजय मुंडेंच्या वकिलांचं स्पष्टीकरण. आमदार सुरेश धसांकडून वाल्मिक कराड आणि विष्णू साठेच्या नार्को टेस्टची मागणी. नार्को टेस्टमध्ये आकाचं नाव आलं तर त्यांचीही नार्को टेस्ट झाली पाहिजे, धसांचं वक्तव्य. आपच्या 16 उमेदवारांना 15 कोटींची ऑफर. अरविंद केजरीवाल यांचा भाजपवर गंभीर आरोप. उद्या दिल्ली विधानसभेचा निकाल. लाडकी बहीण योजना लाभार्थ्यांमध्ये 1 महिन्यात 5 लाखांनी घट. छाननी प्रक्रिया सुरू असताना लाभार्थ्यांमध्ये मोठी घट. लाभार्थ्यांची संख्या 2.46 कोटींवरून 2.41 कोटींवर. लाडकी बहीण योजना बंद होणार नाही. लाडक्या बहिणीचे लाभार्थी कमी होणार नाही, सामंतांची प्रतिक्रिया. राहुल सोलापूरकरवर सरकारनं कडक कारवाई करावी. महाराजांबद्दल केलेल्या वक्तव्याचा मंत्री शिवेंद्रराजे भोसलेंकडून निषेध. राहुल सोलापूरकर बाबतच्या तक्रारींची पडताळणी सुरू. तक्रारींची पडताळणी केल्यानंतर कारवाई केली जाणार. पोलीस आयुक्त अमितेश कुमारांची माहिती. समरजित घाटगेंच्या भाजप प्रवेशाबाबतच्या चर्चेला पूर्णविराम. समरजित घाटगेंनी भाजप प्रवेशाबाबतचं वृत्त फेटाळलं. राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार पक्ष सोडून कुठेही जाणार नाही, घाटगेंची प्रतिक्रिया. एक दिवस आदिवासी आश्रमशाळेत उपक्रम सुरू. भाजपचे मंत्री, आमदार, खासदार आज आश्रमशाळेत मुक्काम करणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा अभिनव उपक्रम. कॉमेडियन प्रणित मोरेला मारहाण प्रकरणी आमदार सचिन कल्याण शेट्टींनी घेतली पोलीस आयुक्तांची भेट. मारहाण करणाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे, सचिन कल्याण शेट्टींची मागणी. अक्षय शिंदेच्या कुटुंबियांकडून केस लढण्यास नकार. आमच्यावर कुणाचाही दबाव नाही, धावपळ जमत नसल्यानं केस लढू शकत नाही. अक्षय शिंदेच्या कुटुंबियांची कोर्टाला विनंती. आईवडिलांच्या सांगण्यावरून केस मागे घेतली जाऊ शकते का? अक्षयच्या आईवडिलांच्या निर्णयावर आव्हाडांचं ट्विट करत सवाल. जीबीएस बळींची संख्या 6 वर. पुण्यातील खासगी रुग्णालयात 62 वर्षीय रुग्णाच्या मृत्यूची नोंद. रुग्णसंख्या 173 वर. राज्यातील जीबीएस रुग्णवाढीमुळे जिल्हा आरोग्य विभाग सतर्क. आरोग्य विभागाकडून आवश्यक उपाययोजना करण्यास सुरुवात. हमीभाव केंद्रावरील खरेदीची मुदत संपल्यानंतर सोयाबीनचे दर गडगडले. हमीभाव 4,892 वरून असताना खासगी बाजारात फक्त 3,900 रुपयांचा दर घसरल्यानं सोयाबीन उत्पादक अडचणीत. माघी यात्रेनिमित्त विठ्ठलाचा प्रसाद म्हणून 6 लाख बुंदीचे लाडू. दररोज 40,000 लाडू बनवण्याचं काम सुरू. जास्तीत जास्त भाविकांना प्रसाद मिळावा यासाठी जादा विक्री केंद्र असणार. नागपुरात बर्ड फ्लूमुळे 3,000 कोंबड्या नष्ट केल्या. नागपूरच्या मोठा ताजबाग परिसरातील कोंबड्यांना बर्ड फ्लूची लागण. कोंबड्यांच्या संपर्कात आलेल्या 25 ते 30 जणांना टॅमी फ्लूच्या गोळ्या दिल्या. सोमनाथ सूर्यवंशी हत्या प्रकरणातील परभणीतील लॉंग मार्च 17 फेब्रुवारीला मुंबईत दाखल होणार. विविध संघटनांचा लॉंग मार्चला पाठिंबा.
कोल्हापूरच्या इचलकरंजीतील स्वामीमळा परिसरात पतीकडून पत्नीची निर्घृण हत्या, चारित्र्याच्या संशयावरून पत्नीवर वार, हत्येनंतर आरोपी दीपक धावत्रे स्वतःहून पोलीस ठाण्यात हजर. अमरावतीच्या मेळघाटमध्ये वृद्ध महिलेची धिंड काढल्याच्या प्रकरणी 4 पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई. चिखलदरा पोलीस ठाण्यातील ठाणेदारासह 3 अंमलदार निलंबित. धिंड प्रकरणाची योग्य प्रकारे दखल न घेतल्याचा ठपका. कोल्हापूरच्या राधानगरीतील गैबी घाटातील मार्ग मृत्यूचा सापळा ठरतोय. गैबी घाट ते खिंडी भरवडे मार्गावर 4 दिवसांपासून एक अपघात. नवी मुंबईच्या ठाणे बेलापूर मार्गावर डंपरचा अपघात. हायवा डंपर रवाळे ब्रिजवरून खाली पडल्याची घटना. सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही. नाशिकच्या सिडको परिसरात 5 वर्ष चिमुकल्याला कारने चिरडलं. चिमुकल्याचा मृत्यू. वडील मोबाईलमध्ये गुंग, डोळ्यासमोर मुलाचा अपघात. कार चालकाविरोधात इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. पुणे नाशिक महामार्गावर जुन्नरच्या आळेफाटा परिसरात बसचा अपघात. लक्झरी बसची कंटेनरला मागून धडक. अपघातात 40 ते 50 प्रवासी जखमी. जखमींवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू. पुणे जिल्ह्यातल्या शिरूरमध्ये बॅनर, होर्डिंग्स, पोस्टर आणि जाहिराती अधिकृत परवानगीशिवाय लावल्यास कडक कारवाईचा इशारा. नगर परिषद आणि पोलीस अधिकाऱ्यांची माहिती. वाशिम जिल्ह्यात तुरीच्या दरात मोठी घसरण. नवीन तूर बाजारात दाखल झाल्यानं 500 रुपये कमी दरानं विक्री. शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण. लातूरमध्ये सोयाबीन हमीभाव केंद्रावर मध्यरात्रीपर्यंत शेतकऱ्यांच्या रांगा. पोर्टलवर नोंदणी करूनही सोयाबीनची खरेदी नाही. सोयाबीन खरेदीला मुदतवाढ देण्याची शेतकऱ्यांची मागणी. भोर तालुक्यातल्या करंदीमध्ये 25 शेतकऱ्यांना आधुनिक बायोगॅस संयंत्रांचं वाटप. बायोगॅस स्लरीपासून 4 ते 5 एकर शेतीसाठी लागणारं सेंद्रिय खत शेतकरी स्वतः तयार करू शकतात. धाराशिवच्या परंड्यात खंडेश्वर मध्यम प्रकल्पाचा भराव खचला. 4 वर्षांपासून भराव आणि सांडवाही नादुरुस्तच. मध्यम प्रकल्प भराव दुरुस्त करण्याची शेतकऱ्यांची मागणी. संवेदनशील परीक्षा केंद्रावर असणार ड्रोनची करडी नजर. 10वी 12वी परीक्षा कॉपीमुक्त अभियानासाठी बोर्डानं कंबर कसली. स्टोरेज घोटाळ्यात कॅशियरला जामीन. अतिरिक्त सत्र न्यायालयाकडून जामीन मंजूर. कुटुंबियांना रोख जामिनासाठी 1 लाख रुपये भरल्यानंतर रिलीज मेमो जारी. भारताचे चांद्रयान 4 2027 मध्ये झेपावणार. चंद्रावरील खडकांचे नमुने पृथ्वीवर आणणार. देशभरात डिजिटल अरेस्टच्या नावाखाली नागरिकांना गंडा घालण्याचं प्रमाण वाढलं. डिजिटल अरेस्टना दणका. देशातील 77,000 व्हॉट्सअॅप क्रमांक ब्लॉक. ट्रकच्या भाड्यात 4% वाढ. हिवाळी फळे आणि भाज्या वाढल्यानं भाड्यातही वाढ. तर मालवाहतूक वाहनांची विक्री 41% वाढली. ईपीएफओ कडून 2 लाख कोटी रुपयांचे दावे निकाली. ईपीएफओनं आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये आतापर्यंत सुमारे 5 कोटींहून अधिक दाव्यांच्या निराकरणाचा ऐतिहासिक टप्पा गाठलाय. मोबाईल कॉल दरात 2014 पासून 94% घट. मोबाईल सेवा सर्वसामान्यांच्या आवाक्यात आणल्या गेल्याचे केंद्रीय दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य शिंदेंची संसदेत माहिती. पाम तेलाची आयात निच्चांकावर. देशातील सर्वाधिक मागणी असलेल्या पाम तेलाच्या 14 वर्षांची निच्चांकी पातळीवर. डिसेंबरच्या तुलनेत 76% आयात घटली. स्टेट बँक ऑफ इंडियाला 16,891 कोटींचा निव्वळ तिमाही नफा. डिसेंबर तिमाहीत 84% वाढ. ओला, उबर, स्विगी मंचावरील गिग कामगारांसाठी पेन्शन योजना. लवकरच केंद्रीय मंत्रिमंडळाची मोहर. गिग कामगारांना ओळखपत्र दिली जाणार. ई श्रम पोर्टलवर नोंदणी केली जाणार. जानेवारी महिन्यात 22.91 लाख वाहनांची विक्री. फेडरेशन ऑफ ऑटोमोबाईल डीलर्स असोसिएशनची माहिती. सरलेल्या जानेवारीमध्येही वाहन विक्रीमध्ये वार्षिक आधारावर 7% वाढ.